श्री गुरुदेव नमस्कार। आज आपण खूप सुंदर असे साडीला गोंडे करणार आहोत। हे पहा, त्यासाठी हे सिल्क थ्रेड लागणार आहे। याला गोंड्याचा दोरा किंवा सिल्क थ्रेड असं म्हणतात। मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। आपण 2 कलर वापरून खूप सुंदर असे गोंडे तयार करणार आहोत। हे पहा, त्यासाठी हे सिल्क थ्रेड आपण वापरणार आहोत। हा आपण गोल्डन दोरा वापरणार आहोत। आपण साडीला 2.5 इंचावरती मार्किंग करून घेतलेली आहे। आपण खडू व टेपने ह्या खुणा केलेल्या आहेत। हे पहा, हे 2.5 इंच अंतर आपण सोडलेलं आहे। आपण एक गोंडा 2.5 इंचावरती करणार आहोत। असे आपण 2 कलरचे गोंडे इथे तयार करणार आहोत। हिरव्या आणि लाल कलरचे गोंडे आपण इथे तयार करणार आहोत। त्यासाठी 2.5 इंच हे अंतर इथे सोडलेलं आहे, तुम्ही बघू शकता। प्रत्येक गोंड्यामध्ये आपण 2.5 इंच अंतर सोडलेलं आहे। चला तर आपण गोंडा तयार करायला घेऊया। आपण एखाद्या वहीला किंवा पुट्ट्याला धागा गुंडाळायचा आहे। याचे 120 वेढे घ्यायचे आहेत, म्हणजे आपला गोंडा हा भरगच्च येतो। हे पाहू शकता तुम्ही, 120 वेढे झालेले आहेत। याला आपण फेविकॉल चिटकवून घ्यायचा आहे याच्या टोकाला, म्हणजे हे धागे पांगत नाहीत। खूप सोप्या पद्धतीने मी आज तुम्हाला साडीला गोंडे कसे बसवायचे ते दाखवणार आहे। खूप सुंदर अशी डिझाईन आहे, साधी सिंपल डिझाईन। या डिझाईनचे तुम्ही 300 रुपये घेऊ शकता। आपले हे पहा, ही जाडशी सुई आहे। याचा वापर करून आपण साडीला असे होल करून घ्यायचे आहे व त्यानंतरनं आपण जे फेविकॉल लावून धागा घेतलेला आहे तो यामध्ये व्यवस्थित असा जातो। खूप सोप्या पद्धतीने साडीला आज गोंडे कसे करायचे याचा व्हिडिओ मी आज तुम्हाला दाखवत आहे। खूप सोपी डिझाईन आहे ही, यासाठी साडी बाहेर देण्याची गरज पडत नाही। हे पहा, हे असा धागा आपल्याला जेवढ्या लांबीचे गोंडे ठेवायचे आहेत तेवढ्या लांबीचा धागा असा ओढून घ्यायचा व त्यानंतर हातशिलाईची सुई व हातशिलाईचा दोरा, जो आपण ब्लाऊज शिवाय दोरा वापरतो तो या मॅचिंग कलरचा दोरा घेऊन याने व्यवस्थित असे इथे गाठी मारून घ्यायच्या आहेत। व्यवस्थित गाठी मारल्या म्हणजे आपला गोंडा हा व्यवस्थित बसतो, तो कशात अडकला तरी निघत नाही किंवा तुटत नाही। हे पहा, आपण हा चाहेरी दोरा घेतलेला आहे व त्याने येथे गाठी मारून घेत आहोत। खूप सोपी पद्धत आहे ही गोंडे बसवण्याची। मैत्रिणींनो, तुम्ही आपल्या चॅनलवरती पाहू शकता, मी अजून बरेच गोंड्यांचे व्हिडिओ दाखवलेले आहेत। सोप्या पद्धतीने साड्यांना कसे गोंडे करायचे याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत, नक्की पहा व चॅनलला एकदा भेट द्या। व्हिडिओ आवडला तर लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा। हे पहा, या पद्धतीने आपण ह्या अशा गाठी व्यवस्थित मारून घ्यायच्या आहेत व शेवटची गाठी आपण मागच्या साईडला मारून घ्यायची आहे, म्हणजे आपल्या गाठीचा धागा हा पुढे दिसणार नाही। यानंतर आपण याच्यावरती व्यवस्थित असा गोल्डन दोरा बसवून घ्यायचा आहे। आपण गोंडा हा मशीनच्या दोऱ्यानेच व्यवस्थित शिवून घ्यायचा आहे व त्यानंतरनं त्याला गोल्डन कलरच्या दोऱ्याने गाठ मारून घ्यायची आहे। हे पहा, आपण हा एवढा गोंडा आता कट करायचा आहे। आपण यावरती आता गोल्डन कलरचा दोरा बसवून घेणार आहोत। गोल्डन कलरचा दोरा हा आपण जाड घ्यायचा आहे। याची आपण इथे व्यवस्थित अशा 2-3 गाठी मारून घ्यायच्या आहेत, म्हणजे आपल्या गोंड्याला गोल्डन कलरचा धागा दिसतो व गोंडाही खूप छान दिसतो। मी इथे 2 कलर वापरून खूप सुंदर अशी ही गोंड्याची डिझाईन केलेली आहे। हे पाहू शकता तुम्ही, या पद्धतीने आपण अशी गाठ मारून घ्यायची आहे। हा आपला गोंडा तयार झालेला आहे। याच पद्धतीने आपण दुसरा एक गोंडा बसवूया। हे पहा, हे आपण ठराविक अंतर सोडून 2.5 इंच अंतर सोडलेलं आहे, पण आपण एक असे गोंडे लावणार आहोत। त्यासाठी आपण पहिल्यांदा हिरवे गोंडे बसवून घेता। हे पहा, खूप सोप्या पद्धतीने आपण हे गोंडे आज बसवणार आहोत। मैत्रिणींनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आपल्या चॅनलला आत्तापर्यंत ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद। असा सपोर्ट करत राहा, व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला शेअर करा। हे पहा, या पद्धतीने मी आपल्या चॅनलवरती खूप सुंदर अशा डिझाईन दाखवलेल्या आहेत। चॅनलला एकदा नक्की भेट द्या व व्हिडिओ पहा। हे पहा, या पद्धतीने हा गोंडा आपण बसवून घेतलेला आहे। खूप पटकन होते ही गोंड्याची डिझाईन। मैत्रिणींनो, सध्या लग्न सीझन चालू आहेत,
मी आपल्या चॅनलवरती रुखवताव ठेवण्यासाठी बऱ्याच वस्तू कशा तयार करायच्या घरगुती व सोप्या पद्धतीने कमी खर्चात कमी वेळात याचे व्हिडिओ दाखवलेले आहेत. रुखवताव ठेवण्यासाठी तोरण, केळीचे पान अशा बऱ्याच वस्तू आपल्या चॅनलवरती दाखवलेल्या आहेत. ताटावरचे रुमाल, पाटावर अंथरण्यासाठीचे रुमाल अशा बऱ्याच व्हिडिओ दाखवलेले आहेत. चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा. हे पहा, आपण आता येथे लाल कलरचा वापर करून लाल कलरचा गोंडा बसवून घेणार आहोत. 2 कलरचे धागे वापरून आपण इथे गोंडे तयार केलेले आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व सपोर्ट करा. हे पाहू शकता तुम्ही, खूप सोप्या पद्धतीने येथे हे गोंडे तयार केलेले आहेत. व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा. मैत्रिणींनो, मी आपल्या चॅनलवरती जुन्या ज्या आपल्याकडे बांगड्या असतात त्या बांगड्यांपासून वेगवेगळ्या नवीन गोट कसे तयार करावे याचे व्हिडिओ दाखवलेले आहेत. तर तेही तुम्ही पाहू शकता. मी वेगवेगळ्या नवीन बांगड्या तयार केलेल्या आहेत. बऱ्याच नवीन डिझाईन दाखवलेल्या आहेत. तर आपल्या चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा. हे पहा, या पद्धतीने आपण हे गोंडे तयार केलेले आहेत. याचे आपल्याला 300 रुपये भेटून जातात. खूप सोप्या पद्धतीने ही गोंड्याची डिझाईन तयार केलेली आहे. तुम्ही पाहू शकता. हे बघा, ही अशी आपली गोंड्याची डिझाईन. आपल्याला ज्या साईजचा गोंडा हवा आहे, कमी जास्त लांब मोठा, तो आपण घेऊ शकतो. ही अशी आपली गोंड्याची डिझाईन तयार झालेली आहे. ही गोंड्याची डिझाईन तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा. हे पाहू शकता तुम्ही, 2 कलरचे धागे वापरून मी ही डिझाईन तयार केलेली आहे. व्हिडिओ पूर्ण पाहिलात यासाठी खूप खूप धन्यवाद.